नमस्कार. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम या कार्यक्रमाच्या इंट्रोडक्शन सेशनमध्ये म्हणजे ओळख सत्र या कार्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर हा जो प्रोग्राम आहे तो आपण 1 जानेवारी 2025 पासून सुरू करणार आहोत. म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण विशेषतः ज्या लोकांना किडनीच्या काही समस्या आहेत, म्हणजे काही लोकांचं क्रिएटिनिन लेवल वाढलेलं असतं किंवा डायलिसिस सुरू असतं किंवा त्यासोबतच इतर सुद्धा काही बऱ्याच समस्या असू शकतात. शारीरिक आरोग्याच्या, मानसिक आरोग्याच्या पण समस्या बऱ्याच लोकांना असतात. तर सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक समस्या किंवा एकाच वेळेस जेवढ्या काही समस्या असतील, त्यातून आपल्याला संपूर्णपणे म्हणजेच 100% बाहेर पडण्यासाठी मदत व्हावी, मार्गदर्शन मिळावं, चांगल्या प्रकारचं योग्य ते मार्गदर्शन मिळावं, तसंच प्रत्यक्ष मदत व्हावी या दृष्टिकोनातून, तसेच आपले उपचारादरम्यान जास्तीत जास्त पैसे वाचावेत. पैसे तर वाचलेच पाहिजेत, परंतु महत्वाचं म्हणजे तो आपल्याला 100% आरोग्य प्राप्ती, 100% आरोग्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य आणि खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीला संपूर्णपणे आरोग्यवान कधी म्हणता येणार आहे, की त्याचं शारीरिक आरोग्यही संपूर्णपणे म्हणजे 100% चांगलं आहे. त्याचं संपूर्ण शरीर, अंतर्बाह्य शरीर, डोक्यापासून पायापर्यंत एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे, चांगल्या उत्तम स्थितीमध्ये आहे. तसंच त्याचं मानसिक आरोग्यामध्ये त्याला रोज रात्री चांगल्या प्रकारे शांत झोप लागते, नैसर्गिक झोप लागते. त्याच्या मनात नेहमी चांगले विचार राहतात, सकारात्मक विचार राहतात. मन त्याचं नेहमी प्रसन्न राहतं, आनंदी राहतं. त्याची मनस्थिती चांगली राहते, मूड चांगला राहतो. तर त्याला म्हणतात 100% चांगलं मानसिक आरोग्य. तर हा जो कार्यक्रम आहे, या प्रोग्राममध्ये कोण कोण सहभागी होऊ शकते हे आपण आता जाणून घेणार आहोत. परंतु हा प्रोग्राम पुढं नेण्यापूर्वी, पुढं वेगवेगळ्या विषयांबद्दल चर्चा करण्यापूर्वी, की या प्रोग्राममध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं, या प्रोग्रामचे एखाद्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीला समस्या आहेत आरोग्याच्या, किडनीची म्हणजे एखाद्या व्यक्तीला किडनीच्या काही समस्या आहेत आरोग्याच्या किंवा इतर काही समस्या आहेत त्यासोबतच, तर त्या व्यक्तीला कशा प्रकारे त्याचा फायदा होऊ शकतो, किती प्रमाणात त्या व्यक्तीला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, किती प्रमाणात फायदा होऊ शकतो, या सर्व प्रश्नांची आपल्याला उत्तर आजच्या इंट्रोडक्शन प्रोग्राम मध्ये माहीत पडणार आहेत किंवा आपल्याला या गोष्टी माहीत पडणार आहेत. परंतु त्यापूर्वी आपण आता एखादी व्हिडिओ दाखवणार आहोत. आपण एक व्हिडिओ बघायचा आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक जाणीव होईल की कशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या दूर होणं शक्य आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा शारीरिक समस्या असेल किंवा मानसिक समस्या असेल किंवा ती समस्या किती गंभीर स्वरूपाची असेल, किती अशक्यप्राय असेल, किती असाध्य आजार असेल किंवा त्या आजारावरती जगामध्ये उपचार असेल किंवा नसेल, किंवा जरी एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी स्वतः सांगितलं असेल की बाबा हा व्यक्ती ठीक होऊ शकत नाही, तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीने मनावरती घेतलं किंवा त्याला माहित असलं की आपण कसं ठीक होऊ शकतो, कसं आपल्याला ठीक व्हायचं आहे, किंवा त्याला जर योग्य ते मार्गदर्शन मिळालं, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळालं, तर तो सहजपणे कशा प्रकारे ठीक होऊ शकतो याचा आपल्याला माहिती होण्यासाठी किंवा अंदाज येण्यासाठी आता आम्ही एक व्हिडिओ प्ले करत आहोत. आणि ज्या व्यक्तीबद्दल हा व्हिडिओ आहे, तर तर तो ही घटना 1981 मध्ये घडलेली होती. त्या व्यक्तीचं नाव होतं मॉरिस गुडमॅन. आणि तो व्यक्ती जर ठीक होऊ शकतो, त्या तो ज्या प्रकारच्या परिस्थितीमध्ये होता, कठीण परिस्थितीमध्ये, त्या अवस्थेतून जर तो 100% ठीक होत असेल, तर मग जगामधला कुठल्याही आजारातला कुठलाही व्यक्ती सहजपणे ठीक होऊ शकतो आणि झालाच पाहिजे. तर आता मी तो व्हिडिओ प्ले करत आहे. हा व्हिडिओ आपण सर्वांनी लक्षपूर्वक बघायचा आहे आणि त्यानंतर मग पुढे आपला हा प्रोग्राम कंटिन्यू होईल.
फ्रेंड्स, अगर किसी इंसान के बारे में ये कहा जाए कि वो अचानक जमीन में गिरने से पहले टॉप ऑफ द वर्ल्ड था, तो आपको लगेगा कि ये एक मेटाफर है, यानी ये कोई अतिशयोक्ति है। परंतु एक व्यक्ति के बारे में ये बिल्कुल सही बात थी। फ्रेंड्स, हमारा सबकॉन्शियस माइंड इतना पावरफुल होता है, इतना पावरफुल होता है कि अगर हम इसमें जो चीज बैठा लेते हैं वो सभी काम हमारे जीवन में सफल हो सकते हैं, हम सक्सेसफुल हो सकते हैं। ये हमारे फाइनेंस में काम करता है। हमारा सबकॉन्शियस फ्रेंड्स, अगर किसी इंसान के बारे में ये कहा जाए कि वो अचानक जमीन में गिरने से पहले टॉप ऑफ द वर्ल्ड था, तो आपको लगेगा कि ये एक मेटाफर है, यानी ये कोई अतिशयोक्ति है। परंतु एक व्यक्ति के बारे में ये बिल्कुल सही बात थी। फ्रेंड्स, हमारा सबकॉन्शियस माइंड इतना पावरफुल होता है, इतना पावरफुल होता है कि अगर हम इसमें जो चीज बैठा लेते हैं वो सभी काम हमारे जीवन में सफल हो सकते हैं, हम सक्सेसफुल हो सकते हैं। ये हमारे फाइनेंस में काम करता है। हमारा सबकॉन्शियस माइंड हमारे कैरियर में काम करता है, हमारे रिलेशनशिप्स में काम करता है, हमारे अचीवमेंट्स में काम करता है और ये हमारे हेल्थ में काम करता है। तो आइए मैं आपको आज एक ऐसे इंसान की स्टोरी बताने जा रहा हूं जिसने अपने सबकॉन्शियस माइंड के पावर के दम पे ना एक प्लेन दुर्घटना में बुरी रूप से घायल हो जाने के बाद अपने आप को सही करा, वरना फिर से दुगने उत्साह के साथ उसने काम किया और अपने आप को सफल बनाया। जी हाँ दोस्तों, अगर आप ये स्टोरी सुनना चाहते हैं तो आप आइए और मेरे साथ जुड़िए। ये इंसान का नाम था मॉरिस ई गुडमैन, जिसे दुनिया मिरेकल मैन के नाम से जानती है। दोस्तों, ये बात है 10 मार्च 1981 की। मॉरिस ई गुडमैन ने अपना 172 सेस्ना प्लेन एक दिन पहले ही खरीदा था। उन्हें फ्लाइंग में बहुत रुचि थी और वो इस प्लेन को लेकर अपने उड़ान भर रहे थे। वो पूरे समय शाम को चेसपीक बे के किनारे इस फ्लाइट का आनंद ले रहे थे। बड़े ही मगन थे, अच्छी लग रही थी उनको ये उड़ान। लेकिन ये अचानक क्या हुआ, जैसे ही वो रनवे पर लैंड करने जा रहे थे, उनके जो सिंगल इंजन प्लेन था उसका इंजन की पावर खत्म हो गई, पावर बंद हो गई। अचानक उन्होंने अपने विंडशील्ड के सामने एक हाई वोल्टेज केबल वायर देखे और उनका प्लेन उस हाई केबल वोल्टेज में फंस गया और जा करके रनवे से क्रैश हो गया। आप सोच सकते हैं कि सिंगल इंजन प्लेन, छोटा प्लेन जिसमें कोई और नहीं बैठ सकता, यदि एक आदमी बैठता होगा उसमें कितना स्पेस होता होगा, और जब वो पूरे इंपैक्ट के साथ नीचे जमीन पर टकराएगा तो उसमें कितना बड़ा विस्फोट होगा। मॉरिस ई गुडमैन बुरी तरह घायल हो गए थे। 20 मिनट बाद वो पास के एक नेस्ट वेडॉक हॉस्पिटल में इमरजेंसी में एडमिट कराया गया। जब वहां डॉक्टरों ने उनको चेक किया तो पाया उनकी गर्दन टूट चुकी थी। उनकी स्पाइनल कॉर्ड, जबड़े, लैरिंग्स सारे के सारे बुरी तरीके से नष्ट हो चुके थे। उनके फेफड़े की सारी मांसपेशियां बुरी तरह से डैमेज हो गई थी। वो बड़ा मुश्किल से सांस ले पा रहे थे। उनकी गर्दन टूट चुकी थी। उनके बाउल्स, उनके किडनी, सारे के सारे लीवर बुरी तरीके से डैमेज हो चुके थे। वहाँ डॉक्टरों ने जब उनको चेक किया तो उन्होंने पाया यहाँ पर उनका इलाज नहीं हो सकता है। उन्होंने कोशिश की, उन्होंने सोचा कि इनको किसी पास के हॉस्पिटल में ले जाए। वहां पर एक नजदीक में एक नॉरफॉक हॉस्पिटल था जो वहां से 40 माइल्स दूर था। किसी तरह डॉक्टरों ने एक रिस्क लेने की ठानी कि चलो हो सकता है वो मॉरिस को बचा सकें, और वो मॉरिस को उस 40 मील दूर हॉस्पिटल ले गए। इस बीच उनके परिवार वालों को इंटीमेट कर दिया गया। उनके सारे के सारे परिवार वाले उस नॉरफ्लॉक हॉस्पिटल में पहुंच चुके थे। जैसे ही मॉरिस पहुंचे वहां पर, उनको डॉक्टरों ने स्ट्रेचर पर लिटाया और अंदर एकदम से ऑपरेशन थिएटर ले गए। डॉक्टरों ने जब उनकी ये हालत देखी तो उनकी जो सिस्टर वहाँ पेट वॉल्डो खड़ी हुई थी, उनसे बताया कि बहुत मुश्किल है कि मॉरिस आज रात सर्वाइव कर जाएं, और अगर वो सर्वाइव कर गए तो भी उनकी आंख और कान के नीचे की पूरी बॉडी काम करने लायक नहीं रहेगी। उससे तो बेहतर एक मौत होगी। परंतु मॉरिस की किस्मत में कुछ और लिखा था। मॉरिस के सबकॉन्शियस माइंड की पावर इतनी ज़्यादा थी कि उन्होंने अपने आप को इतना, सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने आप को इतना स्ट्रॉन्ग कर रखा था कि उनका ऑपरेशन 9 घंटे चला। एक खास बात यह थी, इस पूरे दौरान मॉरिस होश में थे, क्योंकि उनके जो पावर थी, जब उनका सिंगल इंजन प्लेन बंद हुआ, मॉरिस बताते हैं, उनके दिमाग में एक ऑल ऑफ ए सडन विद इन ए फ्रैक्शन ऑफ द सेकेंड ये थॉट था कि इट इज गोइंग टू बी क्रैश्ड इन द लैंड एंड आई हैव टू कीप माई सेल्फ अवेकन। और यही पावर थी कि वो उनको हल्का सा कॉन्शियस रखे हुए थे। रात में ऑपरेशन चला। ये ऑपरेशन 9 घंटे चला। मॉरिस को हर अंग को शरीर के तारों से सिल दिया गया था, प्लास्टिक से सिल दिया गया। किसी तरह 9 घंटे के सक्सेसफुल ऑपरेशन के बाद वो रात मॉरिस सर्वाइव कर गए। लेकिन डॉक्टर अभी भी बहुत ज्यादा होपफुल नहीं थे। डॉक्टरों को ये मालूम था कि मॉरिस सर्वाइव कर चुके हैं, परंतु पूरी उम्र उनको आंख और कान के नीचे उनका शरीर काम नहीं करेगा।
पूरी उम्र वो इवन सांस भी नहीं ले पाएंगे। जब उनको हॉस्पिटल में इमरजेंसी में लाया गया तो उनके फेफड़े काम नहीं कर रहे थे, वो सांस नहीं ले पा रहे थे। उनको एक मेडिकल टर्म्स में ट्रैकेटोमी बोला जाता है, गले में एक पाइप डाल करके उनको सांस दिलाई जा रही थी। शायद डॉक्टरों ने बोला इनको सांस लेने के लिए पूरी उम्र रेस्पिरेटर पर रहना पड़ेगा। जब मॉरिस ने यह बात सुनी, दूसरी सुबह उन्होंने अपने मन को रिफ्रेम किया, अपने सबकॉन्शियस माइंड को एक्टिवेट किया और उन्होंने कहा नहीं, आई एम ए विनर, आई एम नॉट ए लूजर। हो सकता है मॉरिस अपनी एक किताब द मिरेकल मैन में लिखते हैं कि मैं, हो सकता है उस समय जो मौत होती वो एक अच्छा ऑप्शन होता, टू बाय दैट डेथ विल बी ए चीपर ऑप्शन, बट आई हैव ऑलवेज रिमेन्ड ए सेल्समैन, आई विल नॉट बाय इट, आई एम ए रादर गुड सेल्समैन। ये बहुत बड़ा डॉक्टरों के सामने, पैट वॉल्डो उनकी सिस्टर बताती है, डॉक्टरों के सामने बहुत बड़ा चैलेंज था। मॉरिस आईसीयू में थे, उनका ऑपरेशन सक्सेसफुल हुआ था, लेकिन अभी भी डॉक्टर बहुत होपफुल नहीं थे। वो जानते थे कि अगर मॉरिस सर्वाइव कर जाएंगे अभी भी, तब भी उन्हें पूरी उम्र एक चेयर से बंधे रहना पड़ेगा, मशीन्स पर रहना पड़ेगा, रेस्पिरेटर से सांस लेनी पड़ेगी, ट्यूब से खाना पड़ेगा। वो सिर्फ अपनी आंखों से देख सकते थे और कानों से सुन सकते थे। परंतु मॉरिस ने अपने आप को कन्विंस किया, अपनी इंटरनल पावर को स्ट्रांग किया, अपने सबकॉन्शियस माइंड को स्ट्रांग किया और उन्होंने अपने आप से कहा, नो, आई विल सर्वाइव, आई विल लीड अ नॉर्मल ह्यूमन बींग्स लाइफ, और जो मेरी अगली आने वाली क्रिसमस है वो मैं अपने घर में मनाऊंगा और मैं इस हॉस्पिटल से अपने पैरों से बाहर निकल कर जाऊंगा। दोस्तों, एक बहुत बड़ी स्टोरी है। मॉरिस एक 35 साल के युवा थे। अगर आप इनका बचपन देखें तो मैं आपको बताना चाहूँगा कि वो बहुत ही एक केयरलेस टाइप के एडल्ट हुआ करते थे, जिसका दिशा नहीं थी, जिसको जीवन में कुछ नहीं पता था वो क्या करना चाहते हैं। किसी तरह उनके अंकल ने उनको एक लाइफ इंश्योरेंस कंपनी में 13 वीक के ट्रायल पे लगाया हुआ था। वो कोई अच्छा परफॉर्म नहीं करते थे। वन फाइन डे व्हाट हैपेंड विद हिम, इट हैज चेंज्ड हिज एंटायर लाइफ। वो एक ड्रग स्टोर में गए, वहां पर ड्रग स्टोर में ड्रग तो उनको नहीं मिली, पर वहां पर उनको एक बुक मिली। ये बुक थी नेपोलियन हिल द्वारा लिखी, थिंक एंड ग्रो रिच। उन्होंने इस बुक को उठाया, अब बोला इट्स ए चीपर ऑप्शन, अगर बाय थिंकिंग ओनली आई कैन बिकम ए रिच, व्हाई टू डू वर्क, एंड व्हाट हैपेंड। वो बुक लेकर के आए और उन्होंने अपने कबर्ड में रख दी। वो बुक धूल खाती रही तब तक, जब तक कि एक दिन उनकी नजरों के सामने पड़ी और उनके अपने क्यूरियोसिटी जागी कि चलो ला इसको पढ़ के देखता हूँ। जब उन्होंने पढ़ा तो नेपोलियन हिल की किताब में जो कोट नेपोलियन हिल ने लिखा था वो लिखा था, व्हाट एवर ए माइंड कैन कंसीव, बिलीव इट कैन अचीव। इस एक सेंटेंस ने मॉरिस ए गुड मैन के जीवन की दिशा बदल दी। उन्होंने अपने लाइफ इंश्योरेंस कैरियर में बहुत सक्सेस हासिल की। वो एक बहुत सक्सेसफुल लाइफ इंश्योरेंस एजेंट बने। वो 5000 स्क्वायर फीट के वर्जीनिया में अपने बड़े मकान में अपनी वाइफ सैंडी के साथ रहा करते थे, सेस्ले ड्राइव किया करते थे, और एक दिन पहले ही उन्होंने अपना ये सेस्ना 172 प्लेन खरीदा था। वो एक बहुत अच्छी लाइफ लीड कर रहे थे, और उस साल जब उनका एक्सीडेंट हुआ उस समय वो अपने $15 मिलियन का जो सेल रिकॉर्ड था उसको क्रैक करने जा रहे थे। परंतु होने को कुछ और ही मंजूर था, और इस प्लेन दुर्घटना में मॉरिस पूरी तरह से घायल थे और हॉस्पिटल में पड़े थे और अपनी जिंदगी से लड़ रहे थे। लेकिन उन्होंने कभी हार नहीं मानी, उन्होंने कभी अपने जीने की आशा को नहीं छोड़ा, और उन्होंने बार बार अपने सबकॉन्शियस माइंड को रिफ्रेम किया कि वन डे ही विल बी हेल्दी, ही विल लीड ए नॉर्मल लाइफ एंड डेफिनेटली ही विल डू इट। दोस्तों, उनकी इस पूरी की पूरी जो स्ट्रगल था उसमें उनकी सिस्टर पैट वॉल्डो उनके साथ थी। मैं सभी को ये मैसेज देना चाहता हूँ, फैमिली इज वेरी इंपॉर्टेंट। फैमिली डज नॉट मीन ओनली योर वाइफ और योर किड्स, फैमिली मीन्स योर फ्रेंड्स, your brothers, your parents, your sister, anyone who can help you। तो हमेशा उनको अपना सम्मान रखें, अपने फ्रेंड से जुड़े रहें, अपने फैमिली से जुड़े रहें। वो देख नहीं सकते थे, वो समझ नहीं सकते थे, वो बोल नहीं सकते थे, वो सांस नहीं ले सकते थे। पैट वॉल्डो जो उनकी सिस्टर थी, उनके लिए एक कार्डबोर्ड बनाया गया और उसमें उन्होंने उसको 4 पार्ट में डिवाइड किया, जिसमें 2-2 लाइनें डाली जिसमें लेटर्स लिखे, और उनसे जो नर्सेज आकर के कहा करती थी हॉस्पिटल में, दिखाती थी कि कौन से स्क्वायर में आप कुछ वर्ड्स बोलना चाहते हो, तो वो पलक झपकाया करते थे। He used to communicate by blinking his eyes। एक नई मेथड, एक नई टेक्नोलॉजी, एक नया तरीका निकाला गया जिससे कि वो मॉरिस से कम्युनिकेट कर सकते थे, और मॉरिस अपनी प्रॉब्लम्स के बारे में, अपने पूरे बॉडी के बारे में, कि कहाँ उनको दर्द हो रहा है, कहाँ वो अनईजी फील कर रहे हैं, वो कहाँ वो ईजी फील कर रहे हैं, वो जान पाते। और धीरे धीरे उन्होंने रिकवर करना शुरू कर दिया। 2.5 महीने बाद उनका रेस्पिरेटर हटाया गया, वो खुद से सांस ले सकते थे। लेकिन उनके सामने एक बहुत बड़ा चैलेंज था, उनकी स्पाइनल कॉर्ड क्रश हो गई थी। अब उनको अपने न्यूरोलॉजी पे काम करना था।
क्योंकि उनको सिग्नल्स नहीं मिलते थे, वो चीज़ों को परफॉर्म नहीं कर पाते थे। धीरे धीरे करके उन्होंने एक एक होल में डालने का प्रयास किया और वो पूरी की पूरी एक एक्सरसाइज की और उन्होंने धीरे स्टेप बाय स्टेप बाय स्टेप बाय स्टेप अपने एक एक ऑर्गन को पर फोकस करके अपने सबकॉन्शियस माइंड की पावर से अपने बॉडी को सिग्नल दे दे करके अपने आप को सही किया। और फाइनली वो दिन आया जब मॉरिस अपने पैरों पर उस हॉस्पिटल से निकल के बाहर निकले। तो दोस्तों, ये कहानी हमें ये बताती है कि अगर आप कोई भी कार्य करने की दृढ़ इच्छा शक्ति को पाल लें, उसे अपने सबकॉन्शियस माइंड में फीड कर लें, तो डेफिनेटली आप उसको अचीव कर सकते हैं। यू कैन बिकम ए सक्सेसफुल। यहाँ से मॉरिस की एक नई दिशा तय हुई। उन्होंने सेल्स का जॉब छोड़ा, वो बाहर निकले, उन्होंने लोगों को अपनी स्टोरीज बताना शुरू किया और उनके जो गुरु थे जिग जैगलर, जो उस समय के सबसे बड़े मोटिवेशनल स्पीकर थे, उनके साथ उन्होंने काम करना शुरू किया और ही बिकेम ए वेरी सक्सेसफुल मोटिवेशनल स्पीकर अक्रॉस द वर्ल्ड। फॉर्चून 500 से ज़्यादा कंपनीज में वो अपने नरेशंस देते हैं, वो अपने चीज़ों को बताते हैं, लोगों को समझाते हैं कि कैसे अगर आप माइंड को कंट्रोल कर सकते हो, देन यू कैन रूल द वर्ल्ड, यू कैन बी सक्सेसफुल। ये स्टोरी अगर आप लोगों को पसंद आई हो तो मेरे यूट्यूब चैनल ट्रांसफॉर्मिंग पीपल्स लाइफ को सब्सक्राइब करना ना भूलें। मैं आपके लिए ऐसी एक मोटिवेशनल स्टोरीज और ऐसी अलग अलग स्टोरीज आपके सामने लाता रहूँगा। थैंक यू। के सामने लाता रहूँगा। थैंक यू। बघा, आता आपण हा एक अत्यंत जबरदस्त व्हिडिओ बघितलेला आहे आणि ही प्रत्यक्षामध्ये घडलेली घटना आहे 1981 मध्ये. आणि विशेष म्हणजे हा जो व्यक्ती आहे मॉरिस गुडमॅन, तर तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे. म्हणजे जर अशा अवस्थेमधला एखादा व्यक्ती ठीक होत असेल आणि किंवा त्या त्या व्यक्तीला पण माहित होतं की डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, आणि अशा अवस्थेला जर व्यक्ती ठीक होत असेल तर जगामधला कुठल्याही समस्येतला किंवा कुठलाही आजार असेल, तो व्यक्ती ठीक झालाच पाहिजे. आणि व्हिडिओमध्ये उल्लेख आलेला होता की त्या व्यक्तीची पूर्ण बॉडी डॅमेज झालेली होती. पूर्ण त्याचं लिव्हर, किडन्या पण डॅमेज झाल्या होत्या. सगळं स्पाईन वगैरे सगळे म्हणजे पूर्ण शरीरामध्ये त्या अंतर्गत आतमध्ये सगळी हाडं वगैरे मोडून गेलेली होती. आणि ही घटना 1981 मध्ये घडलेली होती. तर तशा प्रकारे जर एखाद्या व्यक्तीचं शरीर उद्ध्वस्त झालेलं असेल, तर आताच्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये किंवा अ, आता सुद्धा अशी कुठलीही उपचार पद्धती नाही किंवा कुठलाही हॉस्पिटल वगैरे नाही की तशा प्रकारचा व्यक्ती फक्त उपचारांच्या माध्यमातून परत ठीक होऊ शकतो, पहिल्यासारखा होऊ शकतो. म्हणजे काय की त्या व्यक्तीने स्वतःला ठीक केलं, परत पहिल्यासारखा ठीक झाला तो, पहिल्यापेक्षा सारखा नॉर्मल झाला आणि त्यानंतर त्यांनी एक नॉर्मल आयुष्य जगायला सुरुवात केली आणि अजूनही तो व्यक्ती जिवंत आहे. आणि या संदर्भात बरेचसे व्हिडिओ युट्यूबला पण असतात किंवा बरीच माहिती पण आहे किंवा त्यांचं जे पुस्तक आहे मिरॅकल मॅन, ते सुद्धा आपण वाचलं तर त्यात सुद्धा त्यांची ही डिटेलमध्ये आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण कुठलाही व्यक्ती उपचार घेत असताना म्हणजे आपण कुठला व्यक्ती त्याला काय समस्या असेल ते उपचार चालू असताना जर त्याने त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी प्रयत्न केले किंवा मनावरती घेतलं किंवा योग्य ते मार्गदर्शन घेतलं, तर तो व्यक्ती 100% ठीक होऊ शकतो किंवा 100% आरोग्यवान पूर्णपणे आरोग्यवान होऊ शकतो. तर त्याच अनुषंगाने आपल्याला या संपूर्ण प्रोग्राम मध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे, किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम. आणि अशा प्रकारची असंख्य लोक, हजारो लोक आतापर्यंत बरे झालेले आहेत की ज्यांना चमत्कार म्हणतात. त्यांचं बरं होणं, ठीक होणं किंवा त्यांना पाहिजे ते परिणाम मिळणं, याला चमत्कार म्हटलं जातं. तर आतापर्यंत असे हजारो लाखो लोक बरे झालेले आहेत आणि नंतर डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झालेले आहेत. म्हणजे काय की आपल्याला जर फक्त डॉक्टरांच्या आवश्यकता असेल काही तर ट्रीटमेंट घेतली पाहिजे किंवा मेडिसिन वगैरे चालू ठेवले पाहिजेत. परंतु त्यासोबत आपण जर काहीतरी प्रयत्न केले, वेगळे प्रयत्न केले किंवा वेगळ्या गोष्टींचा आधार घेतला किंवा योग्य ते मार्गदर्शन घेतलं, तर आपण सहजपणे आपल्या कोणत्याही प्रकारच्या समस्या, आजार ठीक करू शकतो. 100% आरोग्यवान परत होऊ शकतो. तर शरीराचा एखादा भाग काम करत नसेल, त्याची क्षमता कमी झाली असेल, तो परत चांगल्या स्थितीमध्ये 100% चांगल्या स्थितीमध्ये पण येणं पॉसिबल आहे. आता आपण जाणून घेऊया की या प्रोग्राम मध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं. हा जो आपला
किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं आपण जाणून घेणार आहोत. पहिलं म्हणजे समस्या असलेला व्यक्ती स्वतः, की ज्या कोणत्या प्रकारच्या किडनीचे आजार समस्या आहेत, तो व्यक्ती स्वतः म्हणजे कोणाला डायलिसिस चालू असेल, क्रिएटिन लेवल कोणाचं वाढलेलं असेल किंवा अजून काही समस्या असतात किडनी संदर्भात, किंवा त्यासोबत अजून कुठल्याही समस्या असतील किडनीच्या आजारासोबत, तर तो व्यक्ती सुद्धा या प्रोग्राम मध्ये स्वतः सहभागी होऊ शकतो. पण जर काही कारणामुळे त्या व्यक्तीला स्वतःला सहभागी होणं शक्य नसेल, तर त्या व्यक्तीचा कोणी व्यक्ती जवळचा त्याचा कोणी व्यक्ती असेल, नातेवाईक असेल, कुटुंबातला कोणी व्यक्ती असेल, तो सुद्धा सहभागी होऊ शकतो. कारण आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये असलेली जी मानसिक शक्ती आहे, माइंड पॉवर आहे, अंतर्मनाची शक्ती आहे, ती एवढी जबरदस्त आहे की आपण स्वतःच्याही कोणत्याही समस्या दूर करू शकतो. स्वतःचे कुठले आजार समस्या ठीक करता येतात आपल्याला 100%. तसंच आपण दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या समस्या सुद्धा ठीक करू शकतो. म्हणजे कधी कधी काय होतं की आपल्या घरामध्ये काही लहान मुलं असतात किंवा काही अशी लोक असतात की त्यांना स्वतःला काही करणं शक्य नसतं. तर त्या लोकांसाठी पण आपण काही प्रयत्न करू शकतो, किंवा माइंड पॉवरचे टेक्निक असतात, काही अफर्मेशन असतात, काही प्रार्थना असतात. तर त्या वापरून आपण त्या व्यक्तीला सुद्धा ठीक करू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीला समस्या आहे किंवा जो व्यक्ती आजारी आहे किंवा कोणी लहान मुलगा असेल, त्याने स्वतः काही न करता सुद्धा त्याला ठीक करता येतं आपल्याला. म्हणजे हे पण पॉसिबल आहे. जसं आपलं पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे ऋषीमुनी होते की त्यांच्याकडे अशी शक्ती होती की त्यांनी कोणाला काही शाप दिला किंवा काही वरदान दिलं तर त्याप्रमाणे लगेच परिणाम प्राप्त व्हायचे. तर तशी शक्ती ही कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक व्यक्तीजवळ असते. त्याचा वापर करून आपण त्याचा वापर आपण इतरांना फायदा करून देण्यासाठी पण करू शकतो. आणि हे पण एक विज्ञान आहे, एक सायन्स आहे. म्हणजे आपल्या विचारांमध्ये एवढी मोठी जबरदस्त शक्ती असते. तसंच ज्यांना कोणाला काही समस्या नसतील, परंतु किडनी समस्याग्रस्त लोकांना मनापासून मदत करायची ज्यांची इच्छा असेल, की आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याच प्रकारचे आजार वाढलेले आहेत, परंतु त्यामध्ये ज्या लोकांना किडनीची समस्या असेल त्यांना उपचाराचा खर्च खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. अगदी लाखामध्ये खर्च आहे. अगदी किडनी ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं तर कमीत कमी 7-8 लाख रुपये लागतात, किंवा तोपर्यंत उपचारासाठी पण बराचसा खर्च येत असतो. त्याच्यामुळं अशा किडनी समस्याग्रस्त लोकांना किंवा इतर कुठल्याही बाबतीतल्या लोकांना मदत करायची ज्यांची इच्छा असेल मनापासून, तर असे लोक सुद्धा या प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतात. तर आता आपण जाणून घेऊया, हा जो प्रोग्राम असणार आहे आपला मार्गदर्शन कार्यक्रम, तर त्याच्यामध्ये किडनी समस्याग्रस्त व्यक्तीला कोणकोणत्या प्रकारे फायदे होऊ शकतात किंवा त्याच्या कुटुंबाला कोणकोणत्या प्रकारे फायदे होऊ शकतात. म्हणजे या कार्यक्रमामुळे फक्त असं नाही की त्या समस्या असलेल्या व्यक्तीला फायदा होणार आहे. आता अर्थातच काय होतं की कुठल्याही प्रकारची समस्या एखाद्या व्यक्तीला असेल, तर त्याच्या फॅमिलीमध्ये ती समस्या ऍक्च्युली पूर्ण फॅमिलीचीच असते, की त्या म्हणजे त्याला वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होत असतात, किंवा उपचारांसाठी बराचसा पैसा खर्च होत असतो, किंवा बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागतो कुटुंबामध्ये. म्हणजे ती समस्या एका व्यक्तीची नसून पूर्ण कुटुंबाची समस्या असते. त्याच्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर त्या व्यक्तीला फायदा झाला तर अर्थातच त्याच्या संपूर्ण कुटुंबालाही फायदा होणार आहे, किंवा आर्थिक बाबा पैशांची सुद्धा आपली बऱ्याच प्रमाणामध्ये बचत होणार आहे. तर फायदे कोणकोणते होतील हे आपण जाणून घेणार आहोत. पहिला फायदा म्हणजे असा होणार आहे की त्या व्यक्तीने उपचारादरम्यान आपल्या किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा जास्तीत जास्त कशी वाढवावी हे त्याला माहित पडणार आहे, किंवा प्रत्यक्ष त्याचा परिणामच मिळणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहोत की कमीत कमी 3 महिने मार्गदर्शन करणार आहोत लोकांना या प्रोग्रामच्या माध्यमातून. याचं कारण म्हणजे काय असतं की प्रॅक्टिकली आपल्याला रिझल्ट सुद्धा मिळाला पाहिजे, की समजा किडण्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे. किडण्यांची कार्यक्षमता वाढली की ऑटोमॅटिकली क्रिएटिनिन लेवल नॉर्मलला येतं, कमी होतं. जेवढं आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात ते येऊ शकतं, किंवा बाकी त्याचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्यही चांगलं राहायला मदत होते. आणि हळूहळू डायलिसिसचं प्रमाणही कमी होऊ शकतं, किंवा ते पूर्णपणे बंद होणं पण शक्य आहे. म्हणजे त्या व्यक्तीने उपचारादरम्यान किडण्यांची कार्यक्षमता, कॅपॅसिटी जास्तीत जास्त म्हणजे 100%पर्यंत, जास्तीत जास्त किती असतात 100%, 100%पर्यंत कशी वाढवावी हे माहीत पडणार आहे, किंवा प्रत्यक्ष त्याचा परिणामच मिळणार आहे, आपल्याला माहित होण्यापेक्षा परिणाम मिळणार आहे.
त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय, की त्या व्यक्तीने उपचारादरम्यान आपली क्रिएटिनिन लेवल नेहमीच नॉर्मल म्हणजे 1च्या आसपास जवळपास कशी ठेवावी. आता ज्या लोकांना किडन्यांची समस्या होते किंवा त्या लोकांना किंवा त्याच्या फॅमिलीतल्या लोकांना माहित पडतं की क्रिएटिनिन नावाचा काहीतरी घटक आहे आपल्या शरीरामध्ये किंवा रक्तामध्ये. क्रिएटिनिन नावाचा काहीतरी घटक असतो हे माहित पडतं लोकांना. नॉर्मली तसं बघितलं तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये क्रिएटिनिन नावाचा घटक असतो. म्हणजे ज्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे त्याच्या शरीरामध्ये त्याची लेवल नॉर्मल असते. आता पुरुषांमध्ये काय असतं की जेंट्समध्ये त्याची लेवल असते 0.7, 0.7 ते 1.3 असे एक नॉर्मल रेंज असते पुरुषांमध्ये. आणि महिलांमध्ये असते 0.6 ते 1.1, ही नॉर्मल लेवल असते. त्या रेंजमध्ये क्रिएटिनिन लेवल असते नॉर्मल व्यक्तीच्या शरीरामध्ये. प्रत्येकाच्या शरीरामध्ये क्रिएटिनिन हा घटक असतो. त्याच्यामध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीचं क्रिएटिनिन लेवल वाढलं म्हणजे त्याला काय लगेच घाबरायची गरज नाही. फक्त थोडं किडण्यांची कार्यक्षमता फंक्शनिंग थोडंफार मध्ये समस्या आल्यामुळे क्रिएटिनिन लेवल वाढतं. त्याच्यामुळे बाकी असं काही जास्त घाबरण्याची आवश्यकता नसते आपल्याला. आणि ते सुद्धा क्रिएटिनिन लेवल जरी वाढलं तरी सुद्धा ते गोळ्या औषधं घेऊन किंवा काही पथ्य पाळून सुद्धा ते नियंत्रणामध्ये ठेवता येतं सहजपणे सहजपणे अगदी नॉर्मल रेंजमध्ये 2-3 पर्यंत किंवा 5च्या खाली ते सहजपणे आरामशीर ठेवता येतं. त्याच्यामुळं सहजपणे आपण जरी वाढलं क्रिएटिनिन लेवल तरी काही घाबरायची आवश्यकता नसते. त्यानंतर त्या व्यक्तीने उपचारादरम्यान आपला जो रक्तदाब आहे, बीपी आहे, तो नेहमीच नॉर्मल कसा ठेवावा. जर जसं आता आपण सांगितलं की काही खाण्यापिण्याची पथ्य पाळून किंवा डायलिसिस चालू असताना बाकीच्या वेळेमध्ये बाकीच्या वेळेमध्ये खाण्यापिण्याची पथ्य पाळणे किंवा व्यवस्थित आराम करणे किंवा मनामध्ये सकारात्मक विचार ठेवणे किंवा जी काही गोळ्या औषधं असतात ते व्यवस्थितपणे घेणे, तेवढ्याने सुद्धा क्रिएटिनिन लेवल नॉर्मल राहतं आणि बीपी रक्तदाब सुद्धा नॉर्मल राहू शकतो. तसंच त्या व्यक्तीने उपचारांदरम्यान डायलिसिस करण्याचं प्रमाण नियंत्रणामध्ये ठेवून हळूहळू कमी करत संपूर्णपणे बंद कसं करावं. आता ह्या गोष्टी शक्य कशा होणार आहेत. ही पहिली गोष्ट आहे की किडन्यांची कार्यक्षमता पुन्हा जास्तीत जास्त वाढली किंवा 100% वाढत गेली हळूहळू तर या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक साध्य होतात. किडन्यांची कार्यक्षमता वाढली, ऑटोमॅटिकली क्रिएटिनिन लेवल नॉर्मल पर्यंत येतं, नॉर्मलवरती टिकून राहणार ते. त्यानंतर रक्तदाब बीपी सुद्धा कायमस्वरूपी नॉर्मल राहणार. त्यानंतर डायलिसिसचं प्रमाणही हळूहळू कमी होणार. क्रिएटिनिन किडन्यांची कार्यक्षमता वाढल्यानंतर हळूहळू कमी होऊन किडन्यांची कार्यक्षमता 100% वाढली की डायलिसिस 100% बंद होऊ शकतं पूर्णपणे. म्हणजे हे पॉसिबल आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या बाबतीमध्ये फायदा होणार आहे तर प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारे फायदा होऊ शकतो या बाबतीमध्ये. तसंच पाचवा मुद्दा काय की त्या व्यक्तीने संपूर्ण उपचारादरम्यान म्हणजे त्याचं डायलिसिस चालू असेल किंवा काही गोळ्या औषधं त्याची मेडिसिन वगैरे चालू असतात तर त्या दरम्यान त्याने स्वतःला शारीरिक व मानसिक दृष्ट्या नेहमीच एकदम सुरक्षित, तंदुरुस्त व कार्यक्षम, उत्साही कसं ठेवावं हे आपल्याला माहित पडणार आहे. म्हणजे काय की जसं आता आमच्या माहितीमध्ये अशी काही लोक येतात, म्हणजे बरीचशी लोक आम्हाला फोन येतात किंवा की काही लोकांचं अगदी 7-8 वर्षापासून 10 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे, 10 वर्षापर्यंत. आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे. काही लोकांचं अगदी 7 वर्ष, 8 वर्ष, 10 वर्षापासून डायलिसिस सुरू आहे. आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 वेळा सुरू आहे. आणि त्या दरम्यान त्यांचं शारीरिक आरोग्य, मानसिक आरोग्य एकदम चांगल्या स्थितीमध्ये आहे. अगदी ती लोक नोकरी करतात, जॉब करतात किंवा शेतातली कामं पण करतात बाकीच्या वेळेमध्ये. म्हणजे डायलिसिस करत असताना सुद्धा त्यांचं आरोग्य सगळं पूर्णपणे कंट्रोलमध्ये आहे. अगदी 7, 8, 10 वर्षापासून 10 वर्षापेक्षाही जास्त बऱ्याच लोकांचं असं आरोग्य आहे की 10 वर्षापासून डायलिसिस चालू आहे आणि आरोग्य एकदम नॉर्मल आहे. म्हणजे क्रिएटिनिन लेवल नॉर्मल कंट्रोलमध्ये आहे, रक्तदाब बीपी कंट्रोलमध्ये आहे आणि बाकीचं 100% शारीरिक मानसिक आरोग्य सगळं काही एकदम नियंत्रणामध्ये आहे. आणि सगळे त्यांची कामं वगैरे सुद्धा व्यवस्थित डेली रुटीन सगळं कामकाज, नोकरी करणं, जॉबला म्हणजे जाणं किंवा बाकी शेतातले कामं असतील किंवा काय सगळे इकडे तिकडे फिरणं, प्रवास करणं, या सगळ्या काही गोष्टी
नॉर्मल आहे सगळ्या काही, म्हणजे त्यांचं चालू आहे. असं काही की जसं काही त्यांना काहीच आजार नाही, अशा पद्धतीने त्यांचं चालू आहे. त्याच्यामुळं आपल्यापैकी कोणी जर असा व्यक्ती असेल की जो हा व्हिडिओ बघतोय किंवा प्रोग्राम बघतोय किंवा आपला प्रोग्राम हा जॉईन करणार आहे किंवा हे मार्गदर्शन आपण सुरू करणार आहात, त्यांच्यापैकी जर कोणाला आता नुकतंच डायलिसिस सुरू झालं असेल, नुकतंच म्हणजे समजा 1 महिन्यापासून, 2-3 महिन्यापासून, 6 महिन्यापासून, 1 वर्षापासून, अगदी 2 किंवा 3 वर्षापासून जर एखाद्या व्यक्तीला डायलिसिस सुरू असेल, तरी सुद्धा त्या व्यक्तीने एकदम बिंदास्त राहणं, एकदम कॉन्फिडंट राहणं गरजेचं आहे. कारण डायलिसिस म्हणजे काय, डायलिसिस चालू असणे किंवा क्रिएटिनिन लेवल वाढणे म्हणजे काय की फक्त किडन्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं फक्त ते करायला लागत आपल्याला, बाकी त्याचा काही मोठा प्रॉब्लेम नाही. आणि किडन्यांची जी कार्यक्षमता असते ती हळूहळू आपल्याला 100% वाढवणं पण शक्य आहे. त्यासाठी बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे आपल्या त्यासाठीच आपला हा मार्गदर्शन कार्यक्रम आहे की संपूर्ण 3 महिन्यामध्ये अशा काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जाणार आहेत किंवा प्रत्यक्षामध्ये एवढ्या सोप्या सोप्या गोष्टी असतात त्या आपल्याकडून करून घेतल्या जाणार आहेत प्रत्यक्षामध्ये, की ज्याच्यामुळे असे आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये किंवा संपूर्ण आरोग्यासाठी, सर्वांगीण आरोग्यासाठी फायदा होणार आहे. 6वा मुद्दा आहे महत्वाचा, की त्या व्यक्तीने म्हणजे ज्या लोकांना काही किडन्यांची समस्या असेल, त्यांना त्यासोबतच अजून काही समस्या असतील इतर कुठल्याही प्रकारच्या, म्हणजे कुठल्या असू दे, शारीरिक आजार असतील, मानसिक आजार असतील, बऱ्याच लोकांना डायबिटीज असतो, शुगर असते किंवा इतर पण काही समस्या असतात त्या यासोबतच. तर अशा लोकांनी सुद्धा त्यांचे सगळेच आजार, म्हणजे अजून किती आजार असतील त्यांना एकाच वेळेस, किडनीच्या आजारासोबत कुठल्याही प्रकारचे शारीरिक आजार असतील किंवा किती एकाच वेळेस किती समस्या असतील, तर त्यातून संपूर्णपणे म्हणजे 100% कसं बाहेर यायचं, 100% सर्व प्रकारच्या समस्या, शारीरिक मानसिक आजार एकाच वेळेस संपूर्णपणे म्हणजे 100% कसे ठीक करावेत, याची आपल्याला माहित पडणार आहे आणि प्रत्यक्ष आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. तसंच आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव सुद्धा येणार आहे किंवा प्रत्यक्ष त्याचा परिणाम सुद्धा आपल्याला मिळणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. म्हणजे असं आपल्याला असंख्य फायदे होणार आहेत. आणि विशेष म्हणजे आपण आपलं आरोग्य जेव्हा चांगल्या स्थितीमध्ये येणार आहे 100%, तर ते चांगलं झालेलं आरोग्य आयुष्यभर चांगलं कसं ठेवायचं, चांगल्या स्थितीमध्येच कसं ठेवायचं किंवा अजून त्याच्यामध्ये सुधारणा कशी करत राहायची किंवा आपल्या शारीरिक मानसिक क्षमता सातत्याने जास्तीत जास्त कशा वाढवायच्या, हे पण याची पण आपल्याला चांगल्या प्रकारे माहित पडणार आहे किंवा मार्गदर्शन मिळणार आहे. 7वा मुद्दा आपण बघू शकतो. 7वा मुद्दा आहे महत्वाचा, म्हणजे काय की उपचारादरम्यान स्वतःला आपण त्या व्यक्तीने स्वतःला नेहमीच एकदम सुरक्षित ठेवण्यासोबतच आपले आणि आपल्या कुटुंबाचे जास्तीत जास्त पैसे कसे वाचवावेत. आता पैसे वाचवावेत असं काय आहे की बऱ्याच लोकांना आर्थिक परिस्थिती चांगली नसते किंवा कमीत कमी सातत्याने अशा व्यक्तींना महिन्याला 4-5 हजार रुपये तरी जातात कमीत कमी दर महिन्याला, अंदाजे ॲव्हरेज जर बघितलं आपण तर बऱ्याच ठिकाणी डायलिसिस सेवा मोफत असते. तरी सुद्धा एक बाकीच्या औषधांच्या वर जे काही खर्च असतो ते तर अंदाजे 4-5 हजारापर्यंत किंवा 3-4 हजारापर्यंत तरी खर्च सातत्याने होत असतो. आणि त्याच्यामुळं, आणि जर एखाद्या व्यक्तीला किडनी ट्रान्सप्लांटची गरज पडली किंवा करत असेल, तर त्याला एका किडनीसाठी साधारणतः 7 ते 8 लाख रुपयापर्यंत अमाऊंट लागत असते. त्याच्यामुळं या आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबाचे जास्तीत जास्त पैसे वाचण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे नक्कीच. कारण जर आपल्याला जर या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे परिणाम मिळाले आणि 100% आपलं आरोग्य चांगलं झालं, तर साहजिकच आपल्याला पुढं कुठल्याही प्रकारचा दवाखान्यासाठी किंवा ट्रीटमेंटसाठी खर्च करायची गरज आपल्याला पडणार नाही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बरेचसे मल्टिपल फायदे याचे आपल्याला होणार आहेत. त्याच्यामुळं आपण नक्कीच या कार्यक्रमाबद्दल कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदरच आपण एक मनामध्ये एक सकारात्मक पॉझिटिव्ह विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. आणि आमचं मार्गदर्शन तर आपल्याला मिळणारच आहे, परंतु जेवढा आपण एखाद्या गोष्टीबद्दल मनामध्ये विश्वास असतो, तेवढाच आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो किंवा चांगले परिणाम प्राप्त होतात. की जेव्हा कोणतीही गोष्टी आपण विश्वासाने करतो, उत्साहाने करतो, मनापासून करतो, तेव्हा त्याचे आपल्याला फायदे तर होतातच, परंतु लवकर होतात.
आणि चांगल्या चांगल्या प्रकारचे फायदे होतात लवकरात लवकर. तर हा जो किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम आहे, त्याच्याबद्दल आता आपण सांगणार आहोत की हा कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे किंवा कशा प्रकारे आपण घेणार आहोत. तर त्याच्याबद्दल आता आपण माहिती सांगत आहोत. तर या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे काय, की सर्वांना यथायोग्य व चांगल्या प्रकारचं यथाशक्ती मार्गदर्शन करणे, तसंच प्रत्यक्ष मदत करणे. प्रत्यक्ष मदत म्हणजे काय, की आपला हा प्रोग्राम ऑनलाईन म्हणजे मार्गदर्शन ऑनलाईनच आहे, परंतु पुण्यामध्ये जवळपास कोणी व्यक्ती राहत असेल तर पुण्याला कोणी एखादा व्यक्ती येत असेल तर तो त्याला प्रत्यक्षामध्ये आपण भेटू शकतो त्या व्यक्तीला. म्हणजे शक्य झाल्यास आपण त्या व्यक्तीला सहजपणे भेटू शकतो आणि त्याला भेटून सुद्धा मार्गदर्शन करू शकतो आपण. अशा प्रकारे आपण त्याचा आपल्याला फायदा होणार आहे या मार्गदर्शन कार्यक्रमाचा. म्हणजे आपल्याला 100% आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी, 100% हेल्थ रिगेनसाठी मार्गदर्शन तसंच प्रत्यक्ष मदत करणे किंवा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन मदत करणे हा आपला या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आणि आपल्यासाठी खुशखबर, ही खुशखबर आहे प्रत्येकासाठी, की कोणत्याही प्रकारचं शारीरिक मानसिक आजार 100% ठीक होऊ शकतात. त्याचं आपण प्रत्यक्ष उदाहरण बघितलेलं आहे, म्हणजे व्हिडिओ बघितलेला आहे. मॉरिस गुडमॅन नावाच्या व्यक्तीचा व्हिडिओ बघितला आहे. तसे आपल्या मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये आपण भरपूर उदाहरणं सांगणार आहोत प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टींची, किंवा तसंच बरेचसे व्हिडिओ सुद्धा आपल्याला दाखवले जाणार आहेत. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे किंवा आपल्या आतमध्ये असलेली शक्ती आहे त्याबद्दल आपल्याला माहिती होण्यासाठी अजून चांगल्या चांगल्या प्रकारचे आपल्याला व्हिडिओ सुद्धा दाखवले जाणार आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला अजून चांगल्या प्रकारे खात्री पटणार आहे किंवा आपला विश्वास वाढणार आहे की कुठलेही आजार किंवा कुठल्याही समस्या 100% ठीक होऊ शकतात. आणि त्याचा आपल्याला फक्त माहीत करून नाही घ्यायचं, तर आपल्याला प्रत्यक्ष परिणाम सुद्धा मिळवायचा आहे. म्हणजे आता आपल्याला असं बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतं की कुठलाही शारीरिक मानसिक आजार ठीक होतात, किंवा आपण असे युट्यूब वरती बरेचसे आपल्याला व्हिडिओ बघू शकतो. बऱ्याचशा ठिकाणी उदाहरणं असतात किंवा आपल्याला गोष्टी माहित होतात, पण त्याचा परिणाम आपल्याला मिळवायचा आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मदत आणि मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर आपलं जे मन आहे, प्रत्येक व्यक्तीजवळ मन नावाची एक गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्तीजवळ आहे. ते असा कुठलाही व्यक्ती नाही की ज्याच्याजवळ मन नावाची गोष्ट नाही. प्रत्येक व्यक्तीजवळ निसर्गतः मन नावाची गोष्ट आहे. आणि ते जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. म्हणजे जन्मताच निसर्गाने किंवा ईश्वराने प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मनाच्या माध्यमातून किंवा अंतर्मनाच्या माध्यमातून किंवा ते एक असं गोष्ट दिलेली आहे की त्याच्यामध्ये अनंत शक्ती आहे, अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. आणि त्याच्या माध्यमातून ते आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही मिळवणं शक्य आहे, किंवा कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर करणं. मग त्या समस्या आपल्याला किती अशक्यप्राय वाटत असतील किंवा आपल्या समस्यावरती कुठं आपल्याला उत्तर मिळत नसेल किंवा कुठेही शक्यता दिसत नसेल की आपल्या समस्या दूर होऊ शकतात, किंवा कुठलाही पर्याय जरी आपल्याला सध्या दिसत नसेल सध्या, तरी सुद्धा आपण आपल्या अंतर्मनाच्या किंवा मनामध्ये असलेल्या शक्तीच्या माध्यमातून आपल्या कुठल्याही समस्या दूर करू शकतो किंवा आपल्याला पाहिजे ते परिणाम मिळवता येतात. आणि याचं आता आपण उदाहरण बघितलेलं आहे. आपले मन आणि आपले मन अनंत शक्ती आणि सामर्थ्य याचा पुरावा देणाऱ्या प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचं उदाहरण तो व्हिडिओ व्हिडिओ आहे, तो आपण अगोदरच दाखवलेला आहे मॉरिस गुडमॅन नावाच्या व्यक्तीचा. तसे असंख्य उदाहरणं आपल्याला प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टींशी सांगितले जाणार आहेत प्रोग्राम मध्ये. त्याच्यामुळे आपल्याला आपला आत्मविश्वास चांगल्या प्रकारे वाढायला मदत होणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या मनाची जी काही शक्ती आहे, तर आपल्या मनाची शक्ती ही विश्वासावरती काम करते. म्हणजे जर आपल्याला असं वाटत असेल की कुठलीही जास्त मेहनत न घेता आपल्याला आपल्या समस्या दूर करायचे आहेत, जास्त मेहनत न घेता, जास्त त्रास न घेता, किंवा आपले आपले आजार ठीक करायचे आहेत, आपल्या आरोग्याच्या समस्या दूर करायच्या आहेत, किंवा कुठलाही व्यायाम न करता. आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांना असं पण वाटत असेल की आपल्याला कुठलाही व्यायाम करायची गरज नाही पडली पाहिजे, आरोग्य ठीक करण्यासाठी. व्यायाम करायची गरज नाही पडली पाहिजे, कुठे जास्त चालायची पण गरज नाही पडली पाहिजे, कुठे योगासनं वगैरे करायची गरज नाही पडली पाहिजे, काय प्राणायाम करायची पण गरज नाही पडली पाहिजे. तर ते शक्य आहे. आणि हे आमचा जो मार्गदर्शन कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपल्याकडून अशी कुठलीही ऍक्टिव्हिटी करून घेतली जाणार नाही, म्हणजे शारीरिक, म्हणजे आपला कुठलाही व्यायाम सांगितला जाणार नाही किंवा करून घेतला जाणार नाही.
कुठलाही प्राणायाम किंवा काय असेल ते करून घेतला जाणार नाही, किंवा आपल्याला करायला सुद्धा सांगितलं जाणार नाही. जास्तीत जास्त आपल्याकडून काय करून घेतलं जाणार आहे, मेडिटेशन. मेडिटेशन म्हणजे ध्यान. आणि बाकीच्या ज्या काही टेक्निक असतात, आपल्या मानसिक शक्तीचा वापर करायच्या काही पद्धती असतात, किंवा माइंड पॉवर चा वापर करायच्या काही टेक्निक असतात, म्हणजे अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन, त्यानंतर काही प्रार्थना असतात किंवा मेडिटेशन, म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला शरीराला कुठलाही त्रास होणार नाही, अशा प्रकारच्या गोष्टी करून घेतल्या जातील. फक्त काही गोष्टी ज्या फायद्याच्या आहेत त्या गोष्टी आपण करून घेतल्या जातील किंवा आपल्याला करायला सांगितलं जातील, म्हणजे कुठलाही आपल्याला शारीरिक त्रास कसरत कसरत करावी लागणार नाही. आणि बऱ्याचदा काय होतं की काही लोकांना ज्या आरोग्याच्या समस्या असतात, तेव्हा डॉक्टर त्यांना काही काही सांगतात, व्यायाम करायला सांगतात किंवा काही चालायला सांगतात किंवा काही योगा योगा वगैरे करायला सांगतात, परंतु त्या व्यक्तीने जीवनामध्ये कधी त्या गोष्टी केलेल्या नसतात आणि फक्त मजबुरी म्हणून किंवा काहीतरी गरज म्हणून जर त्या व्यक्तीने ते करायचं ठरवलं, तर त्याच्याकडून त्या गोष्टी प्रामाणिकपणे होत नाहीत, मनापासून होत नाहीत. आणि मनापासून जर एखादी गोष्ट नाही झाली किंवा आनंदाने आनंदाने होत नाही त्या गोष्टी, तर त्याचा फायदा होत नाही, करून सुद्धा फायदा होत नाही. म्हणजे समजा डॉक्टरांनी एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुम्हाला 2-3 किलोमीटर रोज चाललं पाहिजे किंवा काही व्यायाम केला पाहिजे, परंतु त्या व्यक्तीने जर तो व्यायाम मनापासून नाही केला, आनंदाने नाही केला, तर त्याला त्याचा काही फायदा होणार नाही करून सुद्धा. त्याच्यामुळं या मार्गदर्शन प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या समस्या कशा दूर करायच्या हे सांगितलं जाणार आहे, तसंच प्रत्यक्ष आपल्याला परिणाम सुद्धा मिळवून दिला जाणार आहे. तर हा जो किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम आहे, त्याचं स्वरूप कशा प्रकारे असणार आहे किंवा कधी, ते आपण आता बघणार आहोत. तर हा कार्यक्रम, हा जो मार्गदर्शन कार्यक्रम आहे, थोडक्यात आपण हा मार्गदर्शन करणार आहोत प्रत्येकाला. तर त्याच्यामध्ये स्पेशली आपण ज्या लोकांना किडनी किंवा किडनीशी संबंधित समस्या आहेत, की कुणाचं क्रिएटिन लेवल वाढलंय, कुणाचं डायलिसिस चालू आहे किंवा अजून काही समस्या आहेत, किडनीशी संबंधित ज्यांना आजार आहेत, त्यांना आपण स्पेशली सेशन घेणार आहोत किंवा मार्गदर्शन करणार आहोत. त्याच्यामध्ये 1 जानेवारी 2025 पासून दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, म्हणजे आठवड्यातले 3 दिवस, ते पण रोज नाही, म्हणजे आपल्याला दर सोमवार बुधवार एका एका दिवसाच्या गॅपने, सोमवार बुधवार आणि शुक्रवार, आठवड्यातले फक्त 3 दिवस, आणि हे सातत्याने होणारे 3 महिने. 3 महिने किंवा सातत्याने चालूच राहणार आहे आपला प्रोग्राम. 3 महिने म्हणजे कमीत कमी आहे, परंतु हे सातत्याने आपण, जोपर्यंत आपल्याला 100% फरक पडत नाही किंवा जोपर्यंत आपल्याला आपल्या समस्या संपूर्णपणे 100% दूर होत नाहीत, आणि जोपर्यंत आपण 100% शारीरिक, फिजिकली आणि मेंटली, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या जोपर्यंत आपण 100% ठीक होत नाही, तोपर्यंत आपण हे चालूच ठेवायचं. आपण तुम्हाला मार्गदर्शन प्रत्येकाला ते मिळतच राहणार आहे मार्गदर्शन, दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार. तर हे मार्गदर्शनाचं जे माध्यम आहे ते काय आहे, की झूम लाईव्ह मीटिंग, म्हणजे आपण झूम मीटिंग वरती हे मार्गदर्शन करणार आहोत. तसंच प्रत्यक्ष फोन कॉल, की कधी कधी आपल्याला प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा, म्हणजे मार्गदर्शन प्रोग्राम व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येकाशी, प्रोग्राम मध्ये जे जे लोक सहभागी होतील, प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या फोनवरून सुद्धा म्हणजे त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे फोनवरून सुद्धा, किंवा प्रत्येकाला फोनवरून सुद्धा प्रत्येकाशी संवाद साधला जाईल. म्हणजे अशा प्रकारे 2 प्रकारे आपण मार्गदर्शन घेणार आहोत, झूम मीटिंगद्वारे आणि प्रत्यक्ष फोन कॉल. म्हणजे असं आपल्याला यामध्ये पर्सनल कोचिंग, पर्सनल जे गायडन्स आहे वैयक्तिक, ते वैयक्तिक गायडन्स सुद्धा आपल्याला मिळणार आहे 3 महिन्यापर्यंत कमीत कमी. आता हे मार्गदर्शन जो कार्यक्रम आहे ना आपला, की त्याचा जो टायमिंग आहे, त्याच्यामध्ये तो टायमिंग आपण ठेवलेला आहे सर्वांच्या दृष्टिकोनातून, की सर्वांना लाईव्ह प्रोग्राम मध्ये वेळ मिळाला पाहिजे, रात्री 9 ते सकाळी 10 वाजे, सॉरी, रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत, 1 तास. ही रात्रीची वेळ यासाठी ठेवलेली आहे संध्याकाळची, की बऱ्याच लोकांना काही कारणामुळे दिवसभरात कुठलाही वेळ ठेवला तरी लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं बऱ्याच लोकांना शक्य नसतं. परंतु संध्याकाळी रात्री 9 ते 10 या वेळेमध्ये जवळपास ऑलमोस्ट सर्वांना लाईव्ह प्रोग्राम जॉईन करणं शक्य होणार आहे, की त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातील प्रोग्राममध्ये, तसंच काही ज्या गोष्टी असतात प्रॅक्टिकली त्या करून सुद्धा घेतल्या जाणार आहेत. म्हणजे असा
थेरॉटिकल म्हणजे थेरी प्लस प्रॅक्टिकल अशा स्वरूपाचा कार्यक्रम असणार आहे. आणि त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा असणार आहे, परंतु हे रेकॉर्डिंग सर्वांना उपलब्ध म्हणजे होणार नाही, कारण ज्या लोकांचा काही कारणामुळे लाईव्ह प्रोग्राम चुकला असेल त्यांनाच फक्त रेकॉर्डिंग दिले जाणार आहे. कारण काय की प्रत्येकाने लाईव्ह प्रोग्राम जर जॉईन केला रात्री 9 ते 10, तर त्या वेळेमध्ये सातत्याने आपण आठवड्यातले फक्त 3 दिवस आहेत, आणि ते 3 दिवस आपण सहजपणे वेळ काढू शकतो. आणि हा प्रोग्राम रात्री ठेवण्याचा पण अजून एक महत्वाचं कारण म्हणजे काय असतं, की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे किंवा अंतर्मन आहे, त्याची जी शक्ती असते, तर आपण रात्री झोपण्यापूर्वी ज्या गोष्टींचं चिंतन करतो किंवा चांगल्या गोष्टींचं जर आपण काही चिंतन केलं किंवा सकारात्मक गोष्टी आपल्याला काहीतरी कानावरती पडल्या किंवा आपण त्याचा काही एक्सपिरियन्स घेतला आणि लगेच आपण जर झोपलो, तर त्याचा आपल्याला फायदा जास्त होतो. फायदा जास्त होतो आणि एकदम लवकरात लवकर फायदा होतो त्या गोष्टींचा. त्याच्यामुळं ही वेळ सुद्धा एक चांगल्या प्रकारची वेळ आहे आणि सर्वांना त्या वेळेमध्ये लाईव्ह प्रोग्राम सुद्धा जॉईन करता येणार आहे. आता हा जो कार्यक्रम आहे त्याची आता आपण फी जाणून घेणार आहोत. संपूर्ण 3 महिन्याचा जो कार्यक्रम आहे त्याची फी, म्हणजे ही फी संपूर्ण 3 महिन्याची म्हणण्यापेक्षा, जोपर्यंत आपल्या 100% समस्या दूर होत नाहीत किंवा आपल्याला 100% चांगल्या प्रकारचं संपूर्ण आरोग्य प्राप्त होत नाही, तोपर्यंत आपल्याला तेवढ्याच फी मध्ये मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच फी मध्ये, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला जबरदस्त फायदा होणार आहे. या प्रोग्रामचा तर फायदा होणार आहे, परंतु कमीत कमी आपल्याला पैशामध्ये आपल्याला हे मार्गदर्शन आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. तर ही जी फी असणार आहे, ती फी असणार आहे फक्त 4,700 रुपये, संपूर्ण 3 महिने मार्गदर्शन फी. आता इथं जे 30,000 लिहिले बघा, 30,000ला काट मारलेली आहे. त्याचा याचा अर्थ काय आहे की आपण आम्ही बऱ्याच लोकांना पर्सनल कोचिंग करतो, 1 to 1. 1 to 1 म्हणजे डायरेक्ट फक्त त्या व्यक्तीलाच मार्गदर्शन केलं जातं. त्या व्यक्तीला सुद्धा एखाद्या व्यक्तीला पर्सनली सुद्धा अशाच प्रकारे गायडन्स केला जातो, की त्या व्यक्तीशी पर्सनली आम्ही दर 2 दिवसातून एकदा बोलतो, अर्धा पाऊण तास 1 तासापर्यंत, आणि त्याला पर्सनल कोचिंग देतो. तर त्याच्यामध्ये पर्सनल कोचिंगची किंवा वैयक्तिक मार्गदर्शनाची फी असते आपली 10,000 रुपये एका महिन्याला. कारण त्या व्यक्तीला आपण सेपरेटली वेळ देत असतो, 2 दिवसातून एकदा कमीत कमी अर्धा तास किंवा पाऊण तास 1 तासापर्यंत आपण त्याला वेळ देत असतो सेपरेटली. म्हणून त्याची फी असते 10,000 रुपये एका महिन्याची. आणि परंतु हा जो आता आपण प्रोग्राम घेत आहोत 1 तारखेपासून, जे काही मार्गदर्शन कार्यक्रम चालू करत आहोत, त्याच्यामध्ये हा स्पेशली किडनी समस्या ज्यांना आहे त्यांच्यासाठी प्रोग्राम आहे. आणि ऑलमोस्ट सर्व लोकांच्या समस्या हे सारख्याच असणार आहेत. म्हणजे किडन्याची समस्या म्हणजे काय की किडन्यांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळं काही लोकांचं क्रिएटिन लेवल, म्हणजे बऱ्याच लोकांचं क्रिएटिनिन लेवल वाढलेली आहे किंवा डायलिसिस चालू आहे. अशा कॉमन समस्या असणार आहेत लोकांना. त्याच्यामुळे आपण हा जो प्रोग्राम घेतोय त्याच्यामध्ये फायदा असा होणार आहे की एकतर आपल्याला अशाच लोकांचा आपला ग्रुप असणार आहे की ज्यांना समस्या आहेत सारख्याच प्रकारच्या, आणि त्यांना एकत्रितपणे मार्गदर्शन मिळणार आहे सर्वांना. आणि त्याच्यामुळं आपले पैसे पण वाचणार आहेत, की एकदाच फक्त 4,700 रुपये लागणार आहेत आपल्याला. प्लस जेव्हा आपलं हे मार्गदर्शन प्रत्यक्षामध्ये सुरू होणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होणार आहे की त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून फायदा तर प्रत्येकालाच होणार आहे, परंतु त्यामध्ये असं होणार आहे की काही लोकांना लवकर फायदा होणार आहे. त्याच्यामुळं ज्या लोकांना लवकरात लवकर फायदा होणार आहे, तर त्यांचे एक्सपिरियन्स सुद्धा त्या लोकांना सांगता येणार आहेत आपल्याला सर्वांना, की समजा एखाद्या व्यक्तीला लवकर फायदा झाला, किंवा काही लोकांना असं होतं की पहिल्या आठवड्यात सुद्धा किंवा पहिल्या 10 दिवसात सुद्धा बराच फायदा होऊ शकतो, किंवा एखाद्याची क्रिएटिनिन लेवल कमी होऊ शकते, नॉर्मलला येऊ शकते, एखाद्याला अजून म्हणजे तब्येतीमध्ये सुधारणा वाटू शकते, त्याच्या शारीरिक क्षमता मानसिक क्षमता वाढायला मदत म्हणजे सुरुवात होते काही लोकांची. तर त्याच्यामुळे आपल्याला बाकी लोकांचे सुद्धा एक्सपिरियन्स ऐकायला मिळणार आहेत. आणि त्याच्यामुळे साहजिकच काय होणार आहे की इतर लोकांचा सुद्धा आत्मविश्वास चांगल्या प्रकारे कॉन्फिडन्स वाढायला मदत होणार आहे. म्हणजे असे बरेच फायदे होणार आहेत, आणि ग्रुप असणार आहे ना आपला पूर्ण सारख्या समस्या असणाऱ्या लोकांचा. त्याच्यामुळे आपल्याला एक प्रत्येकाला फरक पडणारच आहे, परंतु एकमेकांना फरक पडल्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला मदत होणार आहे. आणि आपल्यालाही या प्रोग्राम मध्ये जे काय आम्ही गोष्टी सांगणार आहे किंवा आम्ही ज्या ज्या गोष्टी आपण करायला सांगणार आहे, त्या सुद्धा आपल्याकडून उत्साहाने व्हायला मदत होणार आहे.
मनापासून व्हायला मदत होणार आहे, विश्वासाने व्हायला मदत होणार आहे आणि अर्थातच आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा सुद्धा लवकरात लवकर व्हायला मदत होणार आहे त्यामुळं. आता ही जी काय आपला फी घेतली जाणार आहे, तर ती मनी बॅक गॅरंटी विथ मनी बॅक गॅरंटी म्हणजे काय, की हा 3 महिन्याचा मार्गदर्शन कार्यक्रम एखाद्या व्यक्तीने पूर्ण केल्यानंतर 3 महिने जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 2025 पासून जो आपला सुरू होणार आहे 1 जानेवारी 2025. तर हा 3 महिन्याचा मार्गदर्शन कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर तर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपल्याला काहीच फायदा नाही झाला, तर त्या व्यक्तीला त्यांनी जेवढे भरलेले जेवढे काही पैसे असतील ते त्याला परत दिले जातील. आणि असं करण्याची वेळ शक्यतो कोणाला येणार नाही, याचं कारण आम्हाला माहिती आहे की या कार्यक्रमाचे किंवा आमच्या मार्गदर्शनाचे फायदे कशा प्रकारे होऊ शकतात हे आम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं जरी असं एखाद्या व्यक्तीला वाटलं काही फायदा नाही झाला तरी त्याला त्याचे पैसे परत दिले जाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही तसा. परंतु फायदा तर नक्कीच होणार आहे प्रत्येकाला. आणि महत्वाचं म्हणजे काय, की आता हा जो आपण प्रोग्राम घेणार आहोत 1 तारखेपासून जे काही मार्गदर्शन आपण चालू करणार आहोत, तर त्या संदर्भात आता आपल्यापैकी ज्यांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे, तर त्यांच्यापैकी आता कोणाला काय प्रश्न असेल तर आपण आता प्रश्न विचारायचा आहे. तर आता आपण आपला माईक अनम्यूट करू शकता. आणि बाकी इतर कोणाला काय प्रश्न असतील, की जे कोणी आता ह्या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असाल कोणी किंवा युट्यूबवरती कोणी हा व्हिडिओ बघत असेल, युट्यूबवरती जे लोक कोणी व्हिडिओ बघत असतील किंवा या प्रोग्रामचं आता रेकॉर्डिंग बघत असतील ना, तर त्यांच्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल या आपल्या प्रोग्राम संदर्भात संपूर्ण 3 महिन्याच्या किंवा या गायडन्स कार्यक्रमासंदर्भात काही कोणाला प्रश्न असतील किंवा अजून काही विचारायचं असेल, तर आपण आम्हाला आमचा हा नंबर नोट करून ठेवा. या नंबरवरती आपण कॉल करू शकता, व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला सर्व काही माहिती दिली जाणार आहे व्यवस्थितपणे किंवा या कार्यक्रमाचा फायदे काय काय होणार आहेत हे तर आपण सांगितलेलं आहे प्रोग्राममध्ये. किंवा आपण जे आमच्या ग्रुपमध्ये जॉईन असाल त्याच्यावरती पण आपण वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पाठवतो, म्हणजे पाठवतो की प्रोग्राममध्ये काय काय गोष्टी आहेत, त्याचे काय काय फायदे होणार आहेत ते आपल्याला सांगितलं जातं प्रोग्राम मेसेजमध्ये. तरी सुद्धा जर कोणाला काही प्रश्न असेल किंवा अजून काही विचारायचं असेल तर आपण आम्हाला कॉल करून संपर्क करायचा आहे लवकरात लवकर, की जेणेकरून आपल्याला प्रवेश घेता येणार प्रोग्राम मध्ये. तर आता ज्या लोकांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे त्यांच्यापैकी आता कोणाला काय प्रश्न असेल तर आपण आपला माईक अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता. बाकी लोकांनी जे कोणी पहिल्यांदाच हा प्रोग्राम किंवा व्हिडिओ बघत असतील त्यांनी नंबर आमचा नोट करून ठेवा. म्हणजे आपल्याला इतर कुठल्याही समस्या असतील किडनी संदर्भात किंवा इतर कुठल्याही समस्या जरी असतील, आरोग्याच्या कुठल्याही समस्या असतील आपल्याला किडनी व्यतिरिक्त कुठल्याही आपल्या स्वतःला असतील, फॅमिलीमध्ये कोणाला असतील किंवा इतर इतर जरी जीवनामध्ये काही समस्या असतात कुठल्याही प्रकारच्या, तर प्रत्येक गोष्टीशी आपल्या मनाचा संबंध येत असल्यामुळं आम्ही प्रत्येक बाबतीमध्ये गायडन्स करू शकतो. तर कुणाला काही समस्या असतील तर आपण किंवा या प्रोग्राम संदर्भात काय विचारायचं असेल, माहिती घ्यायची असेल आणि प्रवेश घ्यायचा असेल तरी आपण आम्हाला कॉल करू शकता. तर बघा आता ज्यांनी लाईव्ह प्रोग्राम जॉईन केलेला आहे ना त्यांनी कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आता आपला माईक अनम्यूट करू शकताय आणि प्रश्न असेल तर आपण विचारा 2 मिनिटांमध्ये. तर बघा आपल्याला संपूर्ण 3 महिन्याच्या मार्गदर्शन कार्यक्रमाची फी फक्त 4,700 रुपये असणार आहे. आणि ही फी म्हणजे आपल्याला परत आम्हाला कुठल्याही प्रकारे पैसे द्यायची गरज पडणार नाही, कारण कार्यक्रमाचा उद्देशच हाच आहे की आपले जास्तीत जास्त पैसे वाचले पाहिजेत. आणि पैसे वाचण्याव्यतिरिक्त आपल्याला आपल्या समस्या ज्या आहेत आरोग्याच्या आहेत किंवा जे काही किडनीची समस्या आहेत त्याच्यामध्ये आपली चांगली रिकव्हरी झाली पाहिजे, लवकरात लवकर रिकव्हरी झाली पाहिजे आणि अगदी 100% रिकव्हरी झाली पाहिजे. किंवा आपलं डायलिसिसचं प्रमाण सुद्धा 100% बंद झालं पाहिजे, किडन्यांची कार्यक्षमता 100% वाढली पाहिजे थोडक्यात आपलं. आणि त्यासोबत जर कुठल्याही प्रकारच्या इतर समस्या असतील शारीरिक मानसिक आरोग्याच्या त्यातूनही आपण 100% ठीक झाला पाहिजे, 100% आपल्याला आरोग्य प्राप्त झालं पाहिजे सर्व प्रकारे. तर हा उद्देश आहे आणि पैसे वाचवण्याचा हा उद्देश आहेच प्रोग्रामचा, की आपल्या आणि आपल्या फॅमिलीचे जास्तीत जास्त पैसे वाचले पाहिजेत. तर त्या दृष्टिकोनातून आपण हा प्रोग्राम सहजपणे जॉईन करू शकता.
आणि त्याचा फायदा तर आपल्याला होणारच आहे. तसंच आपल्या परिचयामध्ये किंवा इतर कोणी रिलेटिव्ह नातेवाईक यांच्यापैकी कोणाला काय समस्या असतील किडनी संदर्भात वगैरे, तर त्यांना सुद्धा आपण हा प्रोग्राम जॉईन करायला सांगू शकता. तर आता बघा, आपल्यापैकी आता कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्याच्यावरती आपण आम्हाला कॉल करून आपला जो काही प्रश्न असेल तो विचारायचा आहे. किंवा जे कोणी हा प्रोग्राम पहिल्यांदाच बघत असतील किंवा प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील किंवा युट्यूबला हा व्हिडिओ बघत असतील, तर त्यांनी आमचा हा नंबर नोट करून ठेवायचा आहे आणि यावरती कॉल करून आपल्याला कुठलाही प्रश्न असेल किंवा प्रोग्राम संदर्भात माहिती पाहिजे असेल ती विचारू शकता आणि प्रोग्रामला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता. तर आता आपण हा इंट्रोडक्शन जो कार्यक्रम आहे, किडनी केअर इंट्रोडक्शन सेशन ओळख सत्र, हा कार्यक्रम आता संपवत आहोत. तर आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेला सर्वांचं, तसंच या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघणाऱ्या सर्वांचं किंवा युट्यूबला व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद.